इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. खरात प्रकरणात आता तृप्ती देसाई यांची उडी. तृप्ती देसाई यांनी सिन्नर येथे जाऊन खरात याच्या कारनाम्याबाबत गावकऱ्यांशी साधली चर्चा. ईशानेश्वर मंदिर येथे देखील तृप्ती देसाई झाल्या होत्या दाखल. तेजस्विनी सातपुतेंकडे खरात याच्यावर मोक्का लावण्याची देसाई यांची मागणी. त्याला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. मला संधी मिळाली तर खरातेच्या 2 कानाखाली लावणार, असं तृप्ती देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. हे बघा 5 मार्च 2026ला माझ्याकडे रात्री जो आहे तो उशिरा हा पेनड्राईव्ह आला. त्यातले काही गंभीर जेव्हा लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पाहिले तेव्हा ते पाहिल्यानंतर 6 तारखेला तातडीनं पत्रकार परिषद घ्या असं त्या लोकांचं म्हणणं होतं. पण त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की 12 मार्च 2026ला अशोक खराचं ऑस्ट्रेलियाचं जे आहे ते तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही जर पत्रकार परिषद घेतली असती तर तातडीनं मला वाटते की 6 मार्चला रात्रीच तो कुठल्या तरी परदेशात गेला असता आणि हे आम्हाला नको होतं. ज्या पद्धतीचे गंभीर आणि अश्लील आणि घाणेरडे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये त्याला शिक्षा होणं, त्याला जे आहे ते पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम होतं आणि म्हणून तातडीनं नगरचे काही लोक आमच्याबरोबर होते आणि नाशिकचे काही लोक होते. त्यामुळे नगरचे जे SP आहेत सोमनाथजी घारगे यांच्याकडे 6 मार्च 2026ला सकाळी ते प्रकरण तातडीनं आम्ही तिथं पाठवलं आणि तिथल्या SPंनी सुद्धा हे सगळे व्हिडिओ बघून त्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या ॲडिशनल SPंच्या माध्यमातून ते DGंपर्यंत पाठवलं आणि DGंनी CMपर्यंत पाठवून CMनी जे आहे ते हे गंभीर व्हिडिओ पाहिल्यानंतर नाशिक पोलिसांना आदेश दिले आणि त्यामध्ये आपण बघितलं असेल की फिर्यादी महिला जी आहे ती तातडीनं पुढे येत नव्हती. ती 16 तारखेला आणि आली, त्यांची फिर्याद दाखल झाली आणि अशोक खरातलं जे आहे ते अटक झालेली आहे. त्यामुळे या प्रकरण माझ्याकडे 5 मार्चला आल्यानंतर तातडीनं म्हणजे साधारण 8 तासाच्या आतच आम्ही जे आहे ते पोलीस यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल किंवा संबंधित मंत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं आणि खऱ्यातला ज्या काही बेड्या ठोकल्या गेल्या त्याच्यासाठी जी एक टीम गुप्तपणे काम करत होती त्या टीमची मी एक सदस्य आहे. त्यामुळे मला अभिमान आहे की खरातचं हे जे काही प्रकरण किंवा आता पुढं ज्या ज्या काही गोष्टी येत आहेत ते पुढं आणण्यासाठी आम्ही जो आहे तो पुढाकार घेतला आणि तो नाही मला वाटतं की इथल्या नेत्यांनी खरं तर याच्यामध्ये पुढाकार घेऊन अशा विकृत आणि भोंदूबाबाला आतमध्ये घालायचं काम त्यांचं होतं. परंतु इथले वरिष्ठ अधिकारी सुद्धा खरातला गुरु मानायचे आणि खरातला गुरु मानत असल्यामुळं त्या गुरुवर कशी कारवाई करायची किंवा गुरुच्या विरोधात तक्रार आली तर ती तक्रार दाबण्याचा प्रयत्न काही वरिष्ठांकडून झाला आणि म्हणूनच पेनड्राईव्ह मध्यंतरी गायब करण्यात आले जे आमच्यापर्यंत पोचू शकले नाहीत आणि हे फार भयानक आहे. मला वाटते की IG लेवलसारख्या अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीचं कृत्य होणं म्हणजे महिलांचं लैंगिक शोषण जे होतंय त्याला कुठंतरी खरातला पाठिंबा देण्यासारखं होतं. कुठंतरी पोलिसांची जी खुर्ची आहे त्याचा कुठंतरी गैरवापर तिथं पदाचा केला गेला. हे बघा आता मगाशी तुम्ही मला म्हणालात की माझ्यावर कोणीतरी आरोप केला किंवा त्याला प्रत्युत्तर देण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये महिलांना न्याय मिळाला पाहिजे. महिलांना न्याय देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जर एवढ्या मोठ्या गोष्टी घडत आहेत तर ह्याच्यामध्ये जे आहे ते आपला हेतू फक्त लैंगिक शोषण झालेल्या ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय देण्याचे. तुम्ही राजकारण कशाला करताय? कुठलाही काही माहिती नसताना आरोप प्रत्यारोप कशाला करतायत? म्हणजे मग खरातला वाचवण्यासाठी कुठंतरी प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न जो आहे तो काही राजकीय महिला नेत्यांचा आहे का? तर आमचं जे काम आहे ते पीडित महिलांना न्याय देण्याचं आहे आणि खरातला फासापर्यंत पोहोचवण्याचं आहे. त्यामुळे आमचं टार्गेट पीडित महिलांना न्याय देणं आणि जे काही आम्हाला शक्य होईल ते चांगल्या पद्धतीचं सहकार्य पोलिसांना, शासनाला आणि जनतेपर्यंत पोहोचवणं एवढं आहे. हो मला असं वाटतंय की शासनाने, मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आता खरातला बेड्या पडल्यात, तो सुटू शकणार नाही, त्याला फासावर लटकवल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण अशा पद्धतीच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खरातसारखा राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती असणं हेच महाराष्ट्राला काळीमा आहे. त्यामुळं त्याला जे आहे ते कायद्याअंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण नेऊन तातडीनं जे आहे ती फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि हे जे ईशान्येश्वर मंदिर आहे शेवटी देवाचं मंदिर आहे, देवावर अनेकांची श्रद्धा असते, देवाच्या दर्शनाला गावकरी येत असतात. हे मंदिर जे आहे ते शासनाने गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावं. मागणी तुमची तेजस्वी सातपुतेंकडे जे आहे ते SITचं प्रमुख म्हणून त्यांना केलेलं आहे. तर मला त्यांच्याकडे जाऊन हीच मागणी करायची आहे की अनेक जणांचे स्टेटमेंट रेकॉर्ड होत आहेत. अशोक खरात त्यांच्या ताब्यात आहे परंतु त्याच्या टोळीमध्ये काही लोक आहेत की ज्यांचे अजून स्टेटमेंट झालेले नाही आहेत. ट्रस्टी आहेत त्यांना अजूनही स्टेटमेंटला बोलवलेलं नाही. तर लवकरात लवकर ह्या सगळ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि ही टोळी आहे,
ह्या टोळीला जर तुम्ही एकत्रित करून मकोका अंतर्गत कारवाई केली तर ही टोळी किंवा अशा टोळ्या महाराष्ट्रामध्ये पुढे तयार होणार नाहीत आणि यासाठी मकोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. NCN न्यूज साठी रोहनदानी नाशिक.